नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। मुलींनो, महिलांनो, हे खास तुमच्यासाठी आहे। नक्की वेळात वेळ काढून ऐका। तुमच्या आयुष्याची डायरेक्शन डिफॉल्टवर कधीच ठेवू नका। कॉलेज संपलं, जॉब लागला, लग्न झालं हे डिफॉल्ट आहे, पण तुमचं ड्रीम लाईफ हे वेगळं असू शकतं। स्वतःसाठी 5 वर्षांचं वैयक्तिक व्हिजन लिहून ठेवा। करिअर, आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक आयुष्य तुम्हाला नेमकं कसं हवंय स्पष्टपणे ठरवा। फायनान्शियल डिपेंडन्सी ही नवीन गुलामगिरी आहे। बाबा देतील, पती बघेल, सासर पाहिल ही माइंडसेट तुम्हाला डिसिजन घ्यायला अडवते। SIP, म्युच्युअल फंड्स, क्रेडिट स्कोअर, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स या गोष्टी शिकायला जरूर सुरुवात करा। मनी कोर्सेस, फिन लिटरेसी वर्कशॉप्स अटेंड करा। हे सौंदर्य प्रसाधनांपेक्षा जास्त उपयुक्त ठरतं। इमोशनल लेबर करणं बंद करा। सगळ्यांचं समाधान पाहणं, सगळ्यांची जबाबदारी घ्यायची, पण स्वतःचं मन मारून याचा बर्नआउट एकदा का होईना येतोच। हो म्हणण्याआधी मला खरंच हे करायचं आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा। सेल्फ वर्थ कधीही रिलेशनशिप स्टेटसवर आधारित ठेवू नका। तुमचं एकटं असणं ही कमतरता नाही, ही एक जागरूक निवड असू शकते। या टप्प्यावर तुमचं वेळ, ऊर्जा आणि प्रेम हे फक्त तुमच्या ग्रोथसाठी वापरा। यानंतर अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते। ब्युटी आणि सक्सेसचे फिल्टर्स बदलून टाका। फेअर, थिन, मॅरिड, सेटल्ड या मॅट्रिक्सनुसार सक्सेस मोजू नका। ट्रू ग्लो येतं पर्पज ड्रायव्हन आयुष्यातून, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता, स्वतःवर प्रेम करता आणि फिअरलेसली जगता। 25 नंतर आयुष्य स्थिर होतं असा भ्रम आहे, खरं तर तिथून आयुष्य घडवायचं सुरू होतं। बरं, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।